अमरावती जिल्ह्यात एक छोटंसं पण खूप खास गाव आहे, पूर्णा नगर. अमरावती पासून अवघ्या 30 किलोमीटरवर असलेलं हे गाव. गावात एक अशी जागा आहे जिथं श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम बघायला मिळतो. ती म्हणजे माळीपुरा. इथे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात एक अद्भुत दृश्य पाहायला मिळतं. या उत्सवाचं आयोजन सार्वजनिक विजय गणेशोत्सव मंडळ माळीपुरा यांच्या वतीनं केलं जातं आणि ही परंपरा अनेक वर्षापासून अखंड सुरू आहे. माळीपुरामध्ये एक प्राचीन महादेवाचं मंदिर आहे. या मंदिरासमोरच दरवर्षी गणपती बाप्पा 10 दिवसांसाठी त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच भगवान महादेवाच्या समोर विराजमान होतात. जणू गणपती बाप्पा आपल्या वडिलांच्या चरणांमध्ये बसून आशीर्वाद घेत आहेत. हे फक्त कल्पना नाही तर गावासाठी एक जिवंत भावना आहे. पण जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा सगळ्यांना जास्तच आश्चर्य वाटतं, कारण गणपती बाप्पा आपल्या वडिलांच्या म्हणजेच महादेवाच्या मंदिराच्या समोरून विसर्जनासाठी निघतात. संपूर्ण गावातून मिरवणूक करत करत भक्तांना आशीर्वाद देत शेवटी महादेवाच्या मंदिरासमोर येतात. तिथं ते आपल्या वडिलांच्या भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करत वडिलांचा आशीर्वाद घेत सर्वांना निरोप देतात. ही गोष्ट ऐकताना वाटायचं ही एखादी पुराणातली कथा असावी, पण पूर्णा नगरात ही कथा नाही, ती एक परंपरा आहे, श्रद्धेचा साक्षात अनुभव आहे. गणपती उत्सवाच्या या 10 दिवसांमध्ये पूर्णा नगर एक वेगळीच ऊर्जा घेतं. प्रत्येक वयाची माणसं आणि प्रत्येक क्षण फक्त बाप्पांच्या आठवणींनी भरलेला असतो. या उत्सवात फक्त देव नाही तर माणसं, संस्कृती आणि परंपरा एकत्र येतात. ही फक्त आमच्या गावाची गोष्ट नाही, ही आपल्या सगळ्यांच्या मनातली आठवण आहे. तुमच्याही गावात अशी एखादी खास परंपरा आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.